आजच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाले। शेतकऱ्यांची व्यापारी वृत्ती वाढली ही चांगली गोष्ट आहे। शेतकरी चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक समजू लागला ही चांगली गोष्ट आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून एक सल्ला देईन की समजून उमजून शेती करा, चर्चा करून शेती करा, एक गट शेती करा, एकत्रित येऊन शेती करा। याच्यातून नफा झाला तर सगळ्यांना मिळेल, तोटा झाला तर वाटून येईल। एकटाचा तोटा होण्यापेक्षा सगळ्यांना तोटा वाटून आला तर आत्महत्या करण्याची गरज पडत नाही। एकाचाच तोटा आला तर त्याच्यासमोर पर्याय नसतो। आणि जेव्हा तुम्ही लोन घेता गटाच्या नावाने घ्या, एकट्याच्या नावाने लोन घेऊ नका। एकट्याच्या नावाचं लोन घेतलं तर ते बँकवाले तुमचं छळ करतात, पण गटाच्या नावे जर लोन असेल तर कोणाचा छळ करायचा? आणि म्हणून एकट्याने लोन न घेता एकत्रित लोन करा। बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत। बराच वेळ तुम्ही बसला आहात, अजून काही लोकांची पारितोषिके बाकी आहे, त्यांना ती मिळण्याचे हेत लागले ते तर मिळतील, पण आपल्या मिळालेल्या आणि मिळणाऱ्या सगळ्या पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो।